आयुरा. त्याने आपले सोर्स लावून आपल्या वडिलांच्या बाबतीत काही माहिती मिळते का ते बघितले. तो जो ड्रायव्हर होता तो जिवंत आहे का हे त्याने बघायला सांगितलं. आजचा दिवस या शोध मोहिमेमध्येच जाणार होता. इथून पुढे संध्याकाळी समीरचा फोन वाजला. सर, तो ड्रायव्हर जिवंत आहे, त्याच्या एका माणसाने कॉल करून सांगितलं. काय? जिवंत आहे? मी आत्ताच येतो भेटायला तिथे. आपल्याला त्याच्याशी बोलावं लागेल. समीर घाई करत म्हणाला. सर, पण तो हॉस्पिटलमध्ये आहे, समोरून सांगितलं. ओके. समोर देवेश बसला होता. समीर, काय झालं? देवेशने विचारलं. काही नाही सर, तो ड्रायव्हर जिवंत आहे, समीर म्हणाला. खरंच चांगली गोष्ट आहे. आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोचलं पाहिजे, देवेश म्हणाला. सर, पण एक प्रॉब्लेम झाला आहे, समीर म्हणाला. काय? देवेशने विचारलं. तो जो ड्रायव्हर आहे तो हॉस्पिटलमध्ये आहे. आपल्याला जाऊन बघावं लागेल तो बोलण्याच्या मनस्थितीत आहे की नाही ते, समीर म्हणाला. एक पुरावा मिळायचा चान्स होता, तो पण असं लटकत आहे. चल आधी जाऊन बघू, मग पुढचं पुढे ठरवू, देवेश म्हणाला. दोघंही लगेच निघाले. तिकडे जाऊन त्या माणसाला बघितलं तर तो एकदम अशक्त दिसत होता. त्याला बोलायचं सुद्धा त्राण नव्हतं. हा आपल्याला कसं सांगणार, देवेश म्हणाला. हो, पण आपण त्याच्या डॉक्टरला एकदा भेटू, त्याची नेमकी काय कंडिशन आहे ते जाणून घेऊ, समीर म्हणाला. ओके, चांगलं राहील ते, देवेश म्हणाला. ते दोघंही लगेच डॉक्टरांकडे गेले. थोडं डिस्कस केल्यावर त्यांना कळलं की तो माणूस एखादा वड उच्चार करू शकतो, त्यामुळे ते त्याच्याशी बोलू शकत होते. म्हणजे त्यांची अगदीच निराशा झाली नव्हती. ते त्या माणसाकडे गेले. त्यांनी कॅमेरा चालू करून त्याला काही प्रश्न विचारले. त्या माणसाने खरं उत्तर दिलं. त्याने आपल्याला जमेल तशा भाषेत त्यांना सांगितलं. भैरवबद्दल पण त्याने सांगितलं. आपल्या बँक अकाउंटमध्ये तेव्हा किती अमाऊंट जमा झाली होती तेही सांगितलं. त्यांचे बँक डिटेल्स बँकमधून नक्कीच मिळणार होते. रेकॉर्डिंग करून ते बाहेर आले. ह्या माणसाला आपण कोर्टमध्ये हजर करू शकत नाही, देवेश म्हणाला. आधी मी माझ्या वकिलांशी बोलतो, तो काय आपल्याला सजेस्ट करतो ते बघ, समीर म्हणाला. त्याने तो व्हिडिओ वकिलाला सेंड केला. त्यावर त्याने व्हिडिओ चालणार असल्याचं सांगितलं. देवेश पुन्हा ऑफिसला आला तर समीर निघून गेला घरी. आदिराज शांतपणे एक एक ड्रिंकचा घोट घेत बसला होता. आदिराज, मी तुझ्यासोबत आहे. तू म्हणशील तर मी आयुर्याला तुझ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करेन. नेहमी तुझ्यासोबत असेल. माझी तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. आपण मित्र बनून राहू शकतो, सानिका म्हणाली. आदिराज मात्र शांतच होता, काही बोलला नाही. इथून बाहेर पडल्यावर तू माझ्या मागे लागायचं नाही. मी माझे मॅटर हँडल करेन. तुला डॅडनी पाठवलं आहे ना? आता आदिराजने तिच्याकडे रागाने बघत विचारलं. होय, खरं आहे. मी ही डील पैशासाठी केली होती. 10 लाख रुपये देण्याचं प्रॉमिस केलं आहे. तुला माझ्याशी लग्न करायचं होतं, पण जर तू खरंच आयुर्यावर प्रेम करत आहेस तर मी तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही. आपण चांगले मित्र बनून राहू. जेव्हा इथून आपण बाहेर पडू एकमेकांना साथ देऊ, सानिका म्हणाली. आदिराजने एकदा तिच्याकडे बघितलं. ती खरं बोलत होती. ठीक आहे, पण जर तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर तुझे 10 लाख गेले, आदिराज म्हणाला. ठीक आहे, जाऊ दे, पण मी तुझ्यावर स्वतःला लादणार नाही, सानिका म्हणाले. ओके, पण मी तुला एक चॅलेंज देतो. जर तू खरंच मला जिंकलंस तर मी आयुराचा नाद सोडून देईन, आदिराज तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. ओके, मी हे चॅलेंज स्वीकारते आहे, पण तू माझ्या एफर्ट्सला इग्नोर करायचं नाही, सानिका म्हणाली. ओके, मला आता यातून बाहेर पडायचं आहे.
झालं तेवढं खूप झालं. डॅड काही आयुराला माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही. तिच्या वडिलांना डॅडनीच मारलं तर तिलाही मारायला कमी करणार नाही. माझ्या मनात जरी आयुरा असली तरी तिच्या मनात मी नाही. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तर मला असं वाटतं सानिका, मी तुला एक चान्स द्यावा. तू जे माझ्यासाठी करू शकशील ते कर, आदिराज म्हणाला. तुला अचानक असं काय का आहे? सुचलं? कशाला जो सारखा मन फोन नंतर तर करता? बदलणार नाही ना, सानिका म्हणाली. असं असेल तर आपण कॉन्टॅक्ट मॅरेज करू, अधिराजने सांगितलं. खरंच? पण मला हे सगळं खूप लवकर वाटतं आहे, सानिका म्हणाली. लवकर वाटतं तर नको करू लग्न. दरवाजा उघडा आहे, जा. माझ्यासमोर 1 मिनिटही थांबू नकोस, अधिराज म्हणाला. असं नाही, मी तयार आहे लग्नाला, सानिका म्हणाली. डॅडला सांगतो. अधिराजने लगेच भैरवला कॉल केला. डॅड, मी सानिकाशी लग्न करतोय. अधिराज म्हणाला तशी समोर शांतता पसरली, कारण भैरवना विश्वास बसत नव्हता. हा लगेच तयार कसा काय झाला, हा प्रश्न त्यांच्या मनात फिरत होता. ओके, ठीक आहे, मी तयारी करतो. सध्या रजिस्टर मॅरेज करू, भैरव म्हणाला. ओके, अरेंज इट, अधिराज म्हणाला आणि हातातला ग्लास खाली ठेवला. थँक्यू, सानिकाने लगेच आभार मानले. देवेश ऑफिसमध्ये बसला होता. इतक्यात दोघांना कॉन्स्टेबल पकडून घेऊन आले. यांचं काय, देवेशने विचारलं. सर, या दोघांनी ते दुकान फोडलं होतं, कॉन्स्टेबल म्हणाले. ओके, आधी येतो चौकशीला. सावंतना तोपर्यंत सांगा प्रोसिजर करायला, देवेश म्हणाला. थोड्या वेळाने देवेश त्या दोघांसमोर गेला. कोणी पाठवलं तुम्हाला ते दुकान तोडायला, देवेशने विचारलं. सर, माहीत नाही, एकाने उत्तर दिलं. सावंत यांना आपला हिसका दाखवा, देवेश म्हणाला. तर सावंत लगेच कामाला लागला. 2-3 कानाखाली दिल्यावर त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. सांगतो, एकाने ओरडूनच सांगितलं. अरे सर, हे लगेच तयार झाले सांगायला, सावंत खुश होत म्हणाला. ऐकतोय, देवेश तेवढ्याच कडक आवाजात म्हणाला. त्याचे डोळे एकदम करारी वाटत होते त्यावेळी. सर, आम्हाला एक माणूस भेटला एका गार्डनमध्ये. त्याने आम्हाला ॲडव्हान्स 25,000 दिले आणि फक्त त्या दुकानाचं लॉक तोडायला सांगितलं होतं. आम्हाला एवढंच काम करायचं होतं, म्हणून आम्ही लगेच तयार झालो. काम झाल्यावर त्यांनी आम्हाला पुन्हा 5,000 दिले. आम्ही निघून गेलो. त्यानंतर तिथे काय झालं काही माहीत नाही आम्हाला, एकाने बोलायला सुरुवात केली. कसा होता तो माणूस, मला त्याचं वर्णन सांगू शकाल का, सावंतने विचारलं. हो, साधारण 5 फूट उंची, नाक थोडं वर, चौकोनी चेहरा. त्यांनी जसं वर्णन केलं तसं चित्र रेखाटण्यात आलं. सर, हा कोण आहे, सावंतने चित्र दाखवून देवेशला विचारलं. चौकशीसाठी पाठवा सावंत, इथे मला बसून कसं कळणार, देवेशचा कडक आवाज ऐकून सावंत गारच झाला. येस सर, सावंत पळतच कामाला लागला. देवेशने त्या स्केचचा फोटो घेऊन आपल्या सर्व टीमला सेंड केला. कोण असेल यामागे, भैरव असेल की अधिराज, की अजून कोणी, की नवीनच कोणी पेद्रू यात कहाणीत येत आहे. देवेश स्वतःशीच विचार करत होता. रात्र झाली होती. त्याची खबरी त्याच्यापर्यंत माहिती देईपर्यंत वेळ तर लागणारच होता. इतक्यात भैरवच्या इथे असणाऱ्या टीमकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. सर, तुम्ही पाठवलेला फोटो भैरवच्या माणसाचा आहे. ओके, तुम्ही तयारीत राहा, आपल्याला तिथे जायचं आहे. मी पोचतोय 5-10 मिनिटात, देवेशने सांगितलं. देवेश लगेचच तिथे पोचला. व्यवस्थित प्लॅनिंग करून देवेशने आणि त्याच्या टीमने भैरवच्या माणसाला पकडण्यासाठी सगळ्या बाजूने सापळा रचला. त्याची टीम वेगवेगळ्या ठिकाणी थांबली, पण मेन डोअरमधून हालचाल होताना दिसतच नव्हती. म्हणून देवेशचा संशय जास्तच बळावला. रात्रभर प्रहारा देऊन पण काहीच हाती लागलं नव्हतं. सकाळी समीरसुद्धा तिथे पोचला होता.
सर, मला वाटतं या भैरवने दुसरीकडून गुप्त मार्ग नक्कीच काढलाय. तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शोधायचा आहे, समीर म्हणाला. मलाही असंच वाटतं. जवळपास असणाऱ्या जंगलात आपण आपली माणसं पाठवली पाहिजे, देवेश म्हणाला. हो, पण याची भैरवला खबर लागता कामा नाही, समीर म्हणाला. हो, चला लागू कामाला, देवेश तिथून उठत म्हणाला. भैरव लग्नाच्या तयारीला लागल्यामुळे आपल्या गुप्त मार्गाने ये जा करत होता. त्याची माणसेसुद्धा काम करत होती. हा रस्ता घरापासून 3 किलोमीटरवर असलेल्या जंगलात बाहेर पडत होता. तिथून त्याचे सगळे व्यवहार चालत होते. गाड्या माणसं भरून बाहेर पडत होती. देवेशने प्लॅनिंग केल्याप्रमाणे आपल्या टीमला 1 किलोमीटर 2 किलोमीटर अशा अंतरावर हळूहळू दूर पसरवत नेलं. पण अजूनही त्यांना भैरवच्या गुप्त मार्गाचा पत्ता लागला नव्हता. पुन्हा सल्लामसलं करत अजून दूरवर माणसं पसरवण्याचे ठरवलं. आपण करतोय ते बरोबरच आहे याचाही काही अंदाज लागत नव्हता. जर का त्याचा गुप्त मार्गच नसेल आणि हा फक्त नुसता अंदाज वर्तवत असू तर ही एक मोठी रिस्क होती. ह्यामागे वेळ वाया घालवल्यासारखा होता. आपली टीम हळूहळू 5 किलोमीटरपर्यंत जंगलात जाईल. तरीही जर भैरवचा काही पत्ता लागला नाही तर त्यानंतर मात्र ही शोध मोहीम थांबवायची, असं दोघांनी मिळून ठरवलं. ठरवल्याप्रमाणे हळूहळू त्यांची माणसं जंगलात पसरत होती. एखादा किलोमीटर वगैरे त्यांची माणसे गेलीच असतील की त्यांना एका ठिकाणी काहीतरी गडबड वाटली. त्यांनी लगेच देवेश आणि समीरला इन्फॉर्म केलं. देवेश आणि समीरसुद्धा सांगितलेल्या ठिकाणी लगेच पोहोचले. आपल्या बाकीच्या सर्व टीमला त्यांनी तिथे बोलावून घेतलं आणि सगळे मिळून त्या ठिकाणी लक्ष ठेवत होते. आता त्यांना जिथून गाड्या वगैरे निघताना दिसल्या. देवेश आणि समीर हळूहळू पुढे जाऊ लागले. त्यांच्या पाठून त्यांना कव्हर करत त्यांची टीमसुद्धा येत होती. अजून तरी ते भैरवच्या माणसांच्या दृष्टिक्षेपात आले नव्हते. इतक्यात स्केचला मॅच होणारा माणूस बाईकवरून तिथे आला. तसे समीर आणि देवेश लगेच पुढे झाले. हातात पिस्तूल रोखून हळूहळू पुढे चालले होते. वातावरणात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता. काही होऊ शकत होतं. भैरवची माणसं बॅकफायर करू शकत होते. जीव मुठीत घेऊन देवेश आणि समीर आणि त्याची टीम पुढे पुढे चालले होते. भैरवच्या माणसाने देवेशला समीरला बघितलं आणि बाईकला पुन्हा किक मारून स्टार्ट केली. जोरात रेस करत त्याने पूर्ण धूळ उडवली आणि झूम करत तिथून जाऊ लागला. तशी देवेशने एक गोळी तर त्या माणसाच्या दिशेने झाडली. ती बाईकच्या पुढच्या टायरला लावून लागली. बाईक जोरात उडाली आणि खाली पडून 1-2 गटांगळ्या खाल्ल्या. तो माणूस तर बाईक उडाली तेव्हाच त्या बाईकवरून उडून बाजूला झाला. त्याला जबरदस्त मार लागला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. देवेश आणि समीरने त्याला लगेच उचललं. त्याला इतक्यात मरू द्यायचं नव्हतं. अजून तरी गुन्ह्याची कबुली झाली नव्हती. पण भैरवच्या माणसाला तिथून नेताना भैरव तिथे आला. तशी देवेश आणि समीरच्या टीममध्ये आणि भैरवच्या माणसांमध्ये आता चांगलीच फायरिंग सुरू झाली होती. भैरवने कोणालाही सोडायचं नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे बेछूट गोळीबार चालू झाला होता. कोणाचीच पर्वा केली जात नव्हती. समीर आणि देवेशची टीम स्वतःचा बचाव करत भैरवच्या माणसांना एकेकाला खाली पडत होते. देवेशच्या टीममध्ये 2-3 माणसांनी स्केचमधल्या त्या माणसाला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. भैरव तिथून कसाबसा निसटला होता. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.